Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn standard 8th lesson number 14, effect of heat and measurement of heat. उष्णतेचा परिणाम आणि उष्णतेच्या मोजमापाबद्दल आपण मागील पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अभ्यासलो होतो. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ नंबर 2 मध्ये डिफरंट थर्मामीटर याबद्दल आपण अभ्यासूया. All of you know that what is mean by thermometer. Thermometer is an instrument which can measure the temperature of any body or of an object. Okay, हे आपल्याला माहिती आहे. तर आपण थर्मामीटर सुद्धा अभ्यासलं असेल. माझ्याकडे थर्मामीटर आहे या ठिकाणी. ओके, क्लिनिकल हे डिजिटल थर्मामीटर आपल्याला दिसते आहे. ओके, या ठिकाणी डिजिट्स यामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. ओके, इट इज अ डिजिटल थर्मामीटर. ओके, सो डिअर स्टुडंट, देर आर डिफरंट थर्मामीटर्स. वेगवेगळ्या प्रकारचं थर्मामीटर्स उपलब्ध असते मार्केटमध्ये. या ठिकाणी आपण बघतो आहे की थर्मामीटरचे प्रकार आहे. क्लिनिकल थर्मामीटर दिसते. ओके, या ठिकाणी पाहतो आपण डिजिटल थर्मामीटर, जे माझ्याकडे पण अवेलेबल आहे. ओके, आणि मिनिमम आणि मॅक्झिमम थर्मामीटर. ओके, ह्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. थर्मामीटर इज ऑल्सो कॉल्ड क्लिनिकल थर्मामीटर. डिफरंट थर्मामीटर्स आर यूज फॉर डिफरंट पर्पजेस. लेट अस वी लर्न अबाउट वर्किंग ऑफ थर्मामीटर. या ठिकाणी आपण थर्मामीटरचं कार्य कसं चालते आहे ते मित्रांनो अभ्यासणार आहोत. ओके, या ठिकाणी थर्मामीटर्स आहे. आपण 4 प्रकारच्या थर्मामीटरचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहे. ओके, म्हणजे थर्मामीटरला एक नॅरो, एक अरुंद असं या ठिकाणी बघू शकतो. शेवटचा जो भाग असतो, इट हॅज ए बल्ब ॲट द एंड. या ठिकाणी बघू शकतो, हा बल्ब आहे ॲट द एंड. ओके, याच्या टोकावर एक बल्ब सारखा फुगीर असा भाग आपल्याला दिसतो. या ठिकाणी बघा, इट इज ए बल्ब. ओके, इट इज अ बल्ब. ओके, इट इज ए बल्ब ॲट द एंड. शेवटी त्याचा एक बल्ब असतो. शेवटचं टोक म्हणतो आपण त्याला, ॲट द एंड ऑफ द थर्मामीटर. द बल्ब हॅज पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ लिक्विड. यामध्ये हा ट्यूबचाच भाग असतो. ओके, हा एक ट्यूबचा, या ट्यूबचाच भाग आहे आणि यामध्ये लिक्विड भरलेलं असते. ओके, लिक्विड भरलेलं असते यामध्ये. ओके, म्हणजे द बल्ब अँड द पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ ए लिक्विड. ह्या बल्बमध्ये आणि हा जो ट्यूबचा जो भाग असतो या थर्मामीटरच्या, यामध्ये एक लिक्विड फिलअप केलेलं असते. ओके, अर्लायर मर्क्युरी वॉज यूज. आतापर्यंत आपण अभ्यासलं होतं की मर्क्युरी यामध्ये यूज केल्या जात आहे. ओके, पण आता आपल्याला असं लक्षात आलेलं आहे वैज्ञानिकांच्या की मर्क्युरीचा वापर करणे, पाऱ्याचा वापर करणे. आतापर्यंत काय अभ्यासलं होतं आपण की थर्मामीटरचा हा जो बल्ब आहे, हा फुगीर जो भाग आहे किंवा हा थर्मामीटरची जी ट्यूब आहे आणि यावर नंबरिंग केलेलं असते. ओके, या ठिकाणी आपण बघतोय -10 आहे. इकडे 0 to 100 पर्यंत डिग्री सेल्सिअसमध्ये 3 प्रकारचं मापन आपण पाहिलं होतं. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाईट आणि केल्व्हिन. केल्व्हिन हे लॅबॉरेटरीमध्ये वैज्ञानिक प्रयोगासाठी यूज केल्या जात आहे. ओके, द बल्बमध्ये जे असते, अर्लायर मर्क्युरी वॉज यूज बट ॲज इट इज हार्मफुल फॉर अस. आता काय लक्षात आलं आहे की पारा हे धोकादायक आहे. ओके, आणि त्यामुळं प्रदूषक होतं आहे त्यामुळं, आणि शरीरासाठी सुद्धा हानिकारक आहे. ओके, इट हॅज बीन रिप्लेस विथ अल्कोहोल. लक्षात आलं मित्रांनो, या आतापर्यंत पाऱ्याचा उपयोग करत होते, तर आता अल्कोहोलचा यूज केला जातो आहे इन्स्टेड ऑफ मर्क्युरी इन दिस बल्ब ऑफ और ट्यूब ऑफ द थर्मामीटर. ओके, हे आपल्याला लक्षात आलं. द रेस्ट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब हॅज व्हॅक्यूम. आणि उरलेला जो भाग असतो याचा, हा व्हॅक्यूम असतो याच्यामध्ये. लुक ॲट हिअर, हा उरलेला भाग काय याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे. निर्वात पोकळी असते आणि
या भागामध्ये या ठिकाणी अल्कोहोलचा यूज केला जातो. ओके. आणि ही निर्वात पोकळी का असते ते सुद्धा आपल्याला मित्रांनो माहिती आहे. ओके. व्हॅक्यूम असतो आणि इट्स अदर एंड इज क्लोज, आणि शेवटचं जे टोक असते, जसं हे टोक क्लोज केलेलं असते तसं हे टोक सुद्धा बंद केलेलं असते. ओके. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. द बल्ब इज, हा जो बल्ब दिसतोय आपल्याला, द बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट, दिस बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड. हा जो बल्ब असतो ज्याचा ज्या भागाचा, ज्या बॉडीचा किंवा पृष्ठभागाचं टेम्परेचर घ्यायचं असते त्यामध्ये स्पर्श होण्याकरिता हा बल्बचा यूज केला जातो. ओके. सो दॅट इट्स टेम्परेचर बिकम सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट, आणि त्यामुळं जे त्या वस्तूचं तापमान असते तेच तापमान आपल्याला या थर्मामीटरमध्ये आपण मोजू शकतो आहे. ओके. हे सुद्धा पाहिलंय. बिकॉज ऑफ द इन्क्रीज टेम्परेचर द अल्कोहोल इनसाइड, यामध्ये काय वापरताय मित्रांनो, पाऱ्याऐवजी अल्कोहोलचा यूज केला जातो. ओके. आणि मग जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होते, एखाद्या वस्तूला आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तो बल्ब, जो याचा बल्ब म्हणजे फुगीर जो भाग दिसतोय आपल्याला तो, तर काय होणार आहे मित्रांनो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्याचं एक्सपान्शन होणार आहे, वाढणार आहे. हीटमुळं काय होते, पदार्थ एक्सपांड होतो आहे. ओके. हे आपल्याला लक्षात आलं असेल. अल्कोहोल इनसाइड द बल्ब expand and the level of the tube rises using the properties of the expansion of alcohol. Okay. The temperature can be obtained from the level of the alcohol. Okay. The tube of the thermometer is marked accordingly, आणि त्यानुसार या ट्यूबमध्ये मार्किंग केलेलं असतं. या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस आहे, इकडे -10 डिग्री सेल्सिअस आहे, आणि या ठिकाणी पाहतोय की जनरल जे थर्मामीटर असते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्यावर मापन केलेलं असते आहे. ओके. हे आपण मित्रांनो पाहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिनिकल थर्मामीटर दिसते. लुक ॲट हिअर, इट इज अ क्लिनिकल थर्मामीटर. माझ्याकडे पण क्लिनिकल आणि डिजिटल थर्मामीटर आहे. अशा पद्धतीचं क्लिनिकल थर्मामीटर असते आहे मित्रांनो. तर या ठिकाणी 2 क्लिनिकल थर्मामीटर आपण या ठिकाणी बघतो आहे. ओके. Look at here, clinical thermometer. Okay, it is a clinical thermometer. Look at here, clinical thermometer here. Okay, clinical thermometer as the body temperature of a healthy person is 37 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती आहे हेल्दी पर्सनची, निरोगी व्यक्तीचं जे टेम्परेचर असते ते असते 37 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 36.9 आहे ॲक्च्युली. ते आपण जनरली 37 डिग्री सेल्सिअस आपण पाहतो आहे. आर डिझाईन टू मेजर द टेम्परेचर्स बिटवीन 35 to 42 डिग्री सेल्सिअस. किती असते याला, 32 डिग्री सेल्सिअस टू इथपर्यंत असतं ते या ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस. कोणत्या थर्मामीटरमध्ये, क्लिनिकल थर्मामीटर. हे क्लिनिकल थर्मामीटरचा आपण अभ्यास करतो आहे. क्लिनिकल थर्मामीटरमध्ये या ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअसपासून 35 to 40 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं मापन यावर केलेलं असते. नाऊ डेज इन्स्टेड ऑफ द अबाव टाईप डिजिटल थर्मामीटर आर यूज. ओके. आता याऐवजी डिजिटल थर्मामीटर, जे आत्ताच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. या ठिकाणी बघा, याला नंबरिंग पण आलेलं आहे. जवळपास 90.9 डिग्री फॅरेनहाईट अशा पद्धतीचं अंकन, मापन यावर डिजिटमध्ये, डिजिट म्हणजे आकडे यामध्ये येतं आहे. अशा पद्धतीचं हे डिजिटल थर्मामीटर आहे मित्रांनो. ओके. इट इज अ डिजिटल थर्मामीटर आर यूज फॉर क्लिनिकल पर्पजेस. वन सच थर्मामीटर, या ठिकाणी आपण त्याचं चित्रसुद्धा पाहतो आहे. व्हेन ए हॉट ऑब्जेक्ट, या डिजिटल थर्मामीटरमध्ये काय होतं आहे, व्हेन ए हॉट ऑब्जेक्ट, गरम जे एखादी वस्तू असेल, इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ ए कोल्ड ऑब्जेक्ट, दे बोथ एक्सचेंज इट. हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. म्हणजे एखादा थंड पदार्थ आहे आणि उष्ण पदार्थ आहे, दोनाचा जर स्पर्श एकमेकाच्या संपर्कात जर आले
तर काय होणार आहे, हीट एक्सचेंज होत आहे. म्हणजे आपला हात थंड आहे, दुसऱ्या व्यक्तीचा हात गरम आहे, आपण जर शेक हँड केलं असेल तर काय होणार आहे मित्रांनो, हीट एक्सचेंज होणार आहे. म्हणजे आपण गरम पाण्यात जर हात आपण टाकला असेल, आपला हात थंड असेल तर आपला हात काय करणार आहे, हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ऑर एक्सचेंज ऑफ हीट. उष्णतेचं काय होते, अदला बदली होते, एक्सचेंज होते आहे. ओके, द हॉट ऑब्जेक्ट गिव्स अवे व्हाईल द कोल्ड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब अवे. उष्णता, गरम पदार्थ उष्णता बाहेर टाकणार आहे आणि थंड काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे, शोषून घेणार आहे. दच धिस मीन्स दॅट द कायनेटिक एनर्जी, मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे, म्हणजे या पदार्थामध्ये ॲटममध्ये, धिस मीन्स दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. थंड पदार्थामधले जे ॲटम्स असतात त्याची जी ऊर्जा असते ते वाढणारी असते. इन्क्रीजिंग व्हाईल इन द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. कारण गरम पदार्थाचं टेम्परेचर काय होणार आहे, थंड होणार आहे. त्यामुळं त्या ऑब्जेक्टमधले जे मोशन असते त्यांची ॲटमची ती कमी होणार आहे. A time comes when the average kinetic energies of the atom in the both object become equal, which means that the temperature of the both object become equal. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वेगवेगळे थर्मामीटर आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. ओके, तर 4 प्रकारचे थर्मामीटर मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. ओके, डिजिटल थर्मामीटरचा आपण अभ्यास करत असताना पाहिलेला आहे की डिजिटल थर्मामीटर जे असते, ओके, तर हे जे डिजिटल थर्मामीटर आहे, ओके, ह्यामध्ये काय वैशिष्ट्य असते ते आपण अभ्यासत होतो या ठिकाणी. दिस डज नॉट यूज द एक्सपान्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. यामध्ये एक्सपान्शन ऑफ लिक्विड जे असते त्याची भानगड यामध्ये नसते आहे. ओके, दिस डज नॉट म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, डिजिटल थर्मामीटरमध्ये डज नॉट यूज द एक्सपान्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. इन्स्टिट त्याऐवजी, लिक्विडच्या ऐवजी डिजिटल थर्मामीटरमध्ये काय असते, हे जे डिजिटल थर्मामीटर आहे माझ्याकडे पण आहे, यामध्ये लिक्विड नसते आहे, तर त्याऐवजी काय असते, इट हॅज ए सेन्सर. त्याला एक सेन्सर असतो व्हिच कॅन मेजर द हीट कमिंग आउट फ्रॉम द बॉडी. आपल्या शरीरामधली जी उष्णता असेल ती काय करते, ती सेन्सरनी मेजर करते आहे, मोजमाप करते आहे. ओके, मेजर द हीट कमिंग फ्रॉम द बॉडी डायरेक्टली टू फॉर्म दॅट कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ द बॉडी. आणि अशा पद्धतीनं डिजिटल थर्मामीटर जे आहे आपलं शरीराचं तापमान मोजू शकते. द थर्मामीटर्स यूज इन लॅबोरेटरी आर सिमिलर टू दॅट एक्सेप्ट द रेंज ऑफ टेम्परेचर दॅट इट कॅन मेजर द रेंज 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. एक टाईप ऑफ, या ठिकाणी परत एक बघा, आणखी एक चौथा प्रकार आहे. ए स्पेशल टाईप ऑफ थर्मामीटर इज यूज टू मेजर द मिनिमम अँड मॅक्झिमम थर्मामीटर. हे बघा या ठिकाणी दिसते आपल्याला, हिरव्या रंगाचं दिसते या ठिकाणी, मिनिमम अँड मॅक्झिमम थर्मामीटर इन ए डे. ओके, इट इज कॉल्ड मॅक्झिमम अँड मिनिमम थर्मामीटर. ओके, ए स्पेशल टाईप ऑफ थर्मामीटर टू मेजर द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर इन ए डे. म्हणजे त्या दिवसाचं तापमान, आजचं तापमान किती आहे, मॅक्झिमम किती होतं आणि मिनिमम किती होतं, यासाठी हे मिनिमम आणि मॅक्झिमम थर्मामीटर यूज केल्या जाते. ओके मित्रांनो, त्यानंतर या व्हिडिओमधला आपण शेवटचा पार्ट बघूया, स्पेसिफिक हीट. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट, म्हणजे काय होते, विशिष्ट उष्मांक ज्याला म्हणतो आपण, द स्पेसिफिक हीट. ओके, लक्षात आलं आहे आपला, तुम्हाला हे नक्कीच टेम्परेचर थर्मामीटर 4 प्रकार आपल्याला समजले असेल. मग सामान्य उष्मांक काय असते, विशिष्ट उष्मांक म्हणजे काय होते. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास. ओके, युनिट मास, okay, of that substance through the 1 degree. This is represented by the symbol C. आपण टेम्परेचर C मध्ये मोजतोय, सेल्सिअस मध्ये. इन द SI युनिट टेम्परेचर आपण ऊर्जा कशात मोजताय, SI जूल पर kg डिग्री सेल्सिअस. अँड इन CGS इट इज कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. सपोज Q amount of heat is required to increase the temperature of the object of mass M in specific heat C. Specific heat C. Okay. From T1, Ti to Tm. This amount depends on the mass of the specific heat of the object as well as on the increase in the temperature. मग आपण लिहू कसं आहे, Q is equal to M into C into Tf minus
21 म्हणजे डिफरंट सबस्टन्सेस आपण यावरून अभ्यास करतो आहे मित्रांनो. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट. वी आर गोइंग टू लर्न अबाउट धिस. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे ॲल्युमिनियम स्पेसिफिक हीट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये 0.21, अल्कोहोल 0.58, गोल्ड आहे 0.03, हायड्रोजन 3.42, आयर्न 0.11, कॉपर 0.09, मर्क्युरी 0.03 आणि वॉटर आपलं 1 डिग्री. अशा पद्धतीनं स्पेसिफिक हीट म्हणजे काय होते आणि टाईप्स ऑफ थर्मामीटर हा आपण अभ्यास केलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ इयत्ता 8वीसाठी आपण तयार केलेला आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास राजकुमार तिरबाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि तुमच्या मित्रांना शेअर करावं. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.